उद्या हाती घेतलं जातं, काय नेमकी ही संकल्पना आहे आणि कशासाठी आपण हे आंदोलन करतो? जागतिक गद्दार दिन साजरा व्हावा असं आमच्या पक्षाकडून एक आदेश आलाय आणि पक्षाचा जो आदेश असतो तो शिरसावंदे म्हणून आम्ही पुढे जातो. त्याचं कारण असं आहे की पुढच्या पिढ्यांना हे माहीत असावं. जसं जागतिक हवामान दिन आहे, जागतिक लोकसंख्या दिवस आहे, तसा जागतिक गद्दार दिन सुद्धा असतो. हे पुढच्या पिढीला अवगत व्हावं त्यासाठी ती जागर मोहीम आहे. आणि आता तुम्ही अंगणवाडीतल्या लेकरांनाही विचारलं 50 खोके तर ते त्यांच्या तोंडी एकदम ओकेचा हा उत्तरार्ध आहेच. त्याच्यामुळे गद्दार दिन भविष्यात स्पर्धा परीक्षेत जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रात गद्दार दिन कोण्या दिवशी साजरा केला जातो, त्याचे खालचे ऑप्शन असले तर त्याचं उद्या 20 जून हा गद्दार दिन महाराष्ट्रात झाला होता. 20 जूनला काही लोक महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करून गेले होते. याचा उजाळा व्हावा आणि पुढच्या पिढीला गद्दार कोण आहे हे कळावं म्हणून उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये आंदोलन करून गद्दार दिन कसा असतो हे दाखवणार आहे. म्हणजे गद्दारांनी कसा तो गद्दार दिन महाराष्ट्रात साजरा केला, जरी ते स्वतःला स्वाभिमान दिन म्हणत असतील पण शेवटी गद्दार हे गद्दारच असतात. ते दाखवणं आता महाविकास आघाडीचं काम आहे, ते आम्ही करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची.